आता महत्त्वाची बातमी आहे। शरद पोंक्षे यांनी भाजपबद्दल एक मोठं विधान केलंय। भाजपची ही काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या 10 भाजप उभ्या करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं। आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, आता आम्हीच आहोत या अहंकारात भाजपनं राहू नये, असा इशारा शरद पोंक्षे यांनी दिलाय। नागपूरमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आता आम्ही अहंकारात आहो की नाही आहो हे जनतेला माहिती आहे। आम्ही नतमस्तक होऊन मतं मागितले आहे, विनम्र भावनेने मतं मागितले आहे। आम्ही कधी या ठिकाणी बिहारसारखी त्या ठिकाणी जे काही मागच्या काळामध्ये लालू प्रसाद यादवच्या काळात त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग आपल्या इंडी आघाडीच्या काळामध्ये त्या काळात ज्या पद्धतीने इलेक्शन लढायचे, छिंदवाड्यामध्ये बघितलं असाल तुम्ही, कमलनाथच्या काळामध्ये इलेक्शन लढायचे ते लोक जसे बूथ कॅप्चरिंग करायचे, असं आमच्याकडे नाही आहे। आणि त्यामुळं आम्ही विनम्रपणे निवडणुका लढतो, विकसित भारताचा संकल्प जनतेला सांगतो, जनतेला मॅन्युफॅक्चर देऊन निवडणुका लढतो, जाहीरनामा देऊन, संकल्पनामा देऊन, आणि 5 वर्षात निवडून आल्यानंतर आम्ही आपला जाहीरनामा पूर्ण करतो। म्हणून लोक आम्हाला मत देतात। आम्ही कधीच त्या ठिकाणी दमदाटी करत नाही किंवा कोणाला प्रलोभन दाखवत नाही। हा धंदा काँग्रेसचा आणि त्या बाकी लोकांचा आहे। प्रकाश आंबेडकरजींचा पासून घेतला पाहिजे।